हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द स्वतीज ब्लॉग अँड जय श्री कृष्ण टू ऑल. सो गायज, इथे मी रिटर्न आल्यानंतर मस्तपैकी अंगण झाडून रांगोळी काढली होती. तर ही आहे आजची रांगोळी. आणि आज मी सोक्ड आमंड खाल्ले आणि मिल्कशेक स्विच केला होता, कारण मिल्कशेक काल छान नव्हता झाला. सो माझी आज पिण्याची इच्छाच राहिली नव्हती. त्यानंतर मी मस्तपैकी गेली होती मंदिरामध्ये आणि देव आज खूप जास्त छान वाटत होते. गायज, मस्त गुलाबी थंडी पडते आहे आणि ह्या गुलाबी थंडीमध्ये हॉट चॉकलेट पिण्याची मजाच काही वेगळी आहे. सो मी आज इकडे हॉट चॉकलेट बनवायला घेतला होता. इथे मी डेट्स सोक करायला ठेवले होते. त्यातलंच थोडं दुधामध्ये मी कॉर्नफ्लॉवर मिक्स करून तेही साईडला ठेवून दिले होते. आणि जे डेट्स आपण सोक करत ठेवले होते ते 20 मिनटं छान सोक झालेले होते. सो ते मी मिक्सरला वाटून घेतले विथ मिल्क. तर इथे मी हॉट चॉकलेटला नॅचरल स्वीटनेस देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे मी त्यामध्ये साखर ॲड करणार नाही. सो मी हे डेट्स ॲड केलेले. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचे तर करा, अदरवाईज नो. आणि मग यांना व्यवस्थित बॉईल होऊ दिले. आणि ॲक्च्युली असं आहे की जी कोको पावडर आहे तिच्यामध्ये पण ऑलरेडी शुगर ॲडेड आहे. सो मी साखर नाही टाकला आणि इथे मी कोको पावडर त्यामध्ये ॲड करून दिले. आता ती मस्तपैकी मिक्स करून घ्या. आणि त्याला एक बॉईल येऊ दे. एक बॉईल आला ना की भाई मस्तपैकी हॉट चॉकलेट रेडी होणार आहे. त्याचसोबत माझ्याकडे डार्क चॉकलेट आहे, जे की 50%च डार्क आहे, 50% त्याच्यामध्ये शुगर आहे. सो मी ते ग्रेट करून त्यामध्ये ॲड केलं. मग बघितलं, आता इथे साखर ॲड करायची कायच गरज आहे, म्हणून मी साखर नाही टाकली आहे. बाकी तुमची इच्छा. आता इथे कोणते लम्स बनवू नये म्हणून मी इथे मिक्सरची हेल्प घेतली होती. आणि इकडे बघा, इथे आपलं हॉट चॉकलेट झालं आहे रेडी. थांब समोरून दाखवते. ए बघा, मस्तपैकी रेडी झाले. आणि आता मी ते मस्त इथे सर्व केलं आहे तिघांना, माझ्या सासऱ्यांना, माझ्या आत्ते सासूला आणि माझ्या आजी सासूंना. ते इथे मी यांना विचारलं कसं झालं आहे, तर ते म्हणाले छान झालं आहे. आणि ह्या पण म्हणाले की खूप मस्त झालं आहे. सो या अँड दिस स्पेशल कप इज फॉर माय स्पेशल पर्सन. टुडे इज अ मेन्स डे, सो वन ऑफ दॅट रिझन आय हॅव मेड हॉट चॉकलेट. सो हिअर हॅपी मेन्स डे टू यू माय डिअर. अँड हा सगळा सलाड मी रात्री कट केला होता, कारण अभी उसको पेट में डालने का था. सो या असं सर्व मी काही जेवली. बाय, टाटा.